नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं BAMS, BHMS आणि BAMSच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया 21, 22 आणि 23 ऑक्टोबरच्या दरम्यान कंडक्ट करण्यात आलेली होती आणि ऑफिशियली 25 तारखेला हा रिझल्ट जाहीर होणार होता. त्यानुसार महाराष्ट्र सीटी सेलनं हा रिझल्ट जाहीर केलेला आहे. खरं म्हणजे नियमाला धरून हा राऊंड कंडक्ट करण्यात आलेला नाही, कारण MBBS BDSचा राऊंड झाल्यानंतर हा राऊंड व्हायला पाहिजे होता. पण या संदर्भामध्ये आपण आपल्या परीनं जे काय कॉन्टॅक्ट करता येईल सीटी सेलला, मेल करता येईल ते केलेले होते काही विद्यार्थ्यांच्या संदर्भानं, परंतु त्यामध्ये काही झालं नाही आणि फायनली हा रिझल्ट जो आहे तो आपल्यासमोर आलेला आहे. आता हा तिसरा राऊंड होता, त्यामुळे या राऊंडचे नियम फार सरळ होते. हा अपग्रेड करणाऱ्या मुलांसाठी शेवटचा राऊंड होता, किंवा ज्यांना पहिल्यांदा राऊंडमध्ये या ॲडमिशन मिळालेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा शेवटचा राऊंड होता. नियम असा आहे की या राऊंडला ॲडमिशन मिळाल्यानंतर हे ॲडमिशन आपल्याला घेणं बंधनकारक आहे. तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही या राऊंडच्या प्रक्रियेच्या बाहेर जाता. त्यामुळं ज्या ज्या मुलांनी या तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतलेला होता, कॉलेज अपग्रेड करण्याच्या संदर्भानं असेल किंवा ॲडमिशन मिळण्याच्या संदर्भानं असेल, जे पण कॉलेज आपल्याला आज मिळालेलं आहे हे आपल्याला घ्यावंच लागेल. ते आपलं अंतिम कॉलेज असणार आहे. काही मुलांना असं वाटू शकतं की आता मागच्या राऊंडमध्ये भेटलेलं कॉलेज आपल्याला घेता येईल का, हे जे नवीन मिळालं ते नको आहे. तर असं होत नसतं. हे आपण वारंवार व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. पूर्वीचं कॉलेज तेव्हाच कायम राहतं जेव्हा आपल्याला आज नो चेंज आलं असतं. तर आपलं जेव्हा कॉलेज बदललेलं आहे तेव्हा आपल्याला पूर्वीच्या कॉलेजला जाऊन आपले डॉक्युमेंट DD परत घ्यायचेत आणि नवीन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असणार आहे. हा नियम आपण काळजीपूर्वक समजून घ्या. कुणीही गाफील राहू नका. जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे हे आपलं अंतिम आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचंच आहे. आता काही मुलांचं नो चेंज आलेलं असेल तर जे कॉलेज त्यांना अगोदर भेटलेलं आहे ते पहिल्या राऊंडला असेल किंवा दुसऱ्या राऊंडला असेल आणि परत त्यांनी चॉईस फिलिंग तिसऱ्या राऊंडला केलेली होती, पण कॉलेज बदललेलं नाही आहे, तर अगोदर मिळालेलं कॉलेज त्यांचं हे कायम राहील. त्यांना तेच कॉलेज घ्यावं लागेल. परत पुढच्या होणाऱ्या राऊंडला ते जाऊ शकत नाही. कोण जाऊ शकतं? असे विद्यार्थी की ज्यांना आत्तापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या तिन्ही राऊंडमध्ये कुठेही कॉलेज भेटलेलं नाही, असेच मुलं पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात. कॉलेज मिळालेलं नसेल तरच चौथा राऊंड करता येणार. यानंतर होणारे जे काय सबसिक्वेंट राऊंड असतील ते करता येणार. त्यामुळं आता हातात कॉलेज ठेवून परत पुढचा राऊंड करू असं जर कुणाच्या डोक्यात असेल तर कृपया असं होणार नाही. याची आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी. आणि राहिला प्रश्न आता ॲडमिशनच्या संदर्भाने की आपल्याला रिपोर्टिंग कधीपर्यंत करायचं आहे, तर रिपोर्टिंगसाठी जी तारीख दिलेली आहे तर ती 30 ऑक्टोबर 2025 असणार आहे. आज 25 ऑक्टोबर आहे. 26, 27, 28, 29 आणि 30 साधारण 5 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत भाग घेतलेला होता, पूर्वी कॉलेज मिळालेलं नाही आहे, आत्ता मिळालं, किंवा पूर्वीचं कॉलेज जे होतं ते बदलून आता नवीन मिळालं, किंवा अगोदरचं जे कॉलेज मिळालेलं आहे ते नो चेंजमध्ये आलेलं असेल, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे कॉलेज तुमच्या हातात आता भेटलं आहे त्या ठिकाणी आपल्याला रिपोर्टिंग करावं लागेल. नो चेंजच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपण रिपोर्टिंग केलेलं आहे, रितसर डॉक्युमेंट दिलेले, DD दिलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मग मात्र आपल्याला लगेचच कॉलेजला जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. परंतु जर कॉलेज बदललेलं असेल तर आपल्याला अगोदरच्या कॉलेजला जाऊन सगळे डॉक्युमेंट DD परत घेऊन नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि ज्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळालेली असेल तिसऱ्या राऊंडला, त्यांनी डायरेक्टली DD काढून तिसऱ्या राऊंडला रिपोर्टिंग करायची आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना, अलॉटमेंट लेटर हे उद्या उपलब्ध होईल. त्यामुळं लगेचच अलॉटमेंट लेटरसाठी वेबसाईटवर जाणं, तिथं बघत बसणं पॉसिबल नाही. उद्या साधारण 10, 10:30 नंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर उपलब्ध होईल. आपल्याला मिळालेल्या कॉलेजला आपण कॉल करून फी स्ट्रक्चरच्याबद्दल माहिती घ्यावी. व्यवस्थित फी स्ट्रक्चरचे डिटेल घेऊन त्याप्रमाणे DD काढून संबंधित कॉलेजला आपण रिपोर्टिंग करावं. रिपोर्टिंगला जात असताना सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील, मेडिकल फिटनेस असेल, गॅप सर्टिफिकेट असेल, कॅटेगरीच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स असतील, नीटच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स असतील, 10वी 12वी जे शैक्षणिक कागदपत्र आहेत त्या संदर्भातले सगळे जे कागदपत्र आहेत हे सगळे सोबत घेऊन जावेत. किमान झेरॉक्सचे 2 सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे आपण ॲडमिशनला सोबत कॅरी करावेत. आणि आपण ज्या कॉलेजला आपण एनरोल झालेलो आहोत, म्हणजे ॲडमिशन आपल्याला मिळालेलं आहे, त्या कॉलेजला आपल्या कॅटेगरीचा नेमका किती अमाऊंटचा DD आहे तो DDसुद्धा आपण काळजीपूर्वक काढावा आणि त्या DDला सोबत घेऊन जाऊन आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडेल की सर आम्ही MBBSच्या राऊंडमध्ये पण भाग घेतलेला आहे, मग आम्ही रिटेन्शन भरावं का? तर रिटेन्शन भरू नका. नो चेंज आलेला असेल तरी भरू नका.
फ्रेश अलॉटमेंट मिळालेली असेल तरी भरू नका. म्हणजे ज्यांचे चांगला स्कोर आहे त्यांच्या संदर्भानं, कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आता MBBS BDSचा 30 तारखेला राऊंड लागणार आहे, त्यामुळं काही मुलांना होऊ शकतं की आता MBBS BDSमध्ये MBBSला ॲडमिशन मिळेल चांगला स्कोर असेल तर अशा मुलांना प्रश्न पडू शकतो आता BMS भेटलं त्याला काय करावं, तर ते घेऊन ठेवा. तुम्हाला जर MBBS अपग्रेड झालं तर तुम्हाला ग्रुप बी मधनं ग्रुप एमध्ये जाता येतं. म्हणजे ग्रुप बीची सीट तुम्हाला सोडता येते. कारण खूप मुलांचा हा प्रश्न आहे, सर आम्ही MBBSमध्ये अगदी काठावर आहोत, जर आम्हाला MBBS मिळालं तर मग आम्हाला BMS घेऊन ठेवलं तर तिकडं परत ते कॅन्सल करून जाता येईल का BMSचं ॲडमिशन. तर BMSचं ॲडमिशन कॅन्सल करून तुम्हाला MBBSच्या जर कॉलेज मिळालं तर तिकडं ॲडमिशनसाठी जाता येईल, तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करता येईल. काळजी करू नका, परंतु तुर्तास ॲडमिशन घेऊन ठेवा. जर तुम्हाला या राऊंडमध्ये MBBS BDS म्हणजे MBBS विशेषतः मिळालं नाही तर पुढच्याही राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल MBBSसाठी. पण BMS मग मात्र तुम्ही आत्ता घेऊन ठेवा. उद्या MBBS नाहीच मिळालं तर मग हे BMS तुम्हाला कंटिन्यू करता येईल. सो परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर इतर गरजू मुलांना शेअर करा, आवडल्यास लाईक करा. अजून काही प्रश्न आपले असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.